मिसिंग लिंकवर 100 टनांची दरड कोसळली आणि राज्याच्या राजकारणात आरोपांची जोरदार दगडफेक सुरू झाली आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची राजकारणापलीकडची मैत्री हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला सर्वश्रुत विषय आहे। मात्र हाच मिसिंग लिंक दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचा काम करतोय। मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानसभेतील निवेदनाचा राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतलाय। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा चक्क एकेरी उल्लेख केला। केंद्राच्या कामाबद्दल प्रश्न केला की देशद्रोही, मिसिंग लिंकविषयी प्रश्न केला की महाराष्ट्राचा अपमान, मग सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचा की नाही असा खडा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तर यामुळे संतापलेल्या सत्ताधाऱ्यांनीही राज ठाकरेंचा मग खरपूस समाचार घेतलाय। देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी। कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल। पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। काय म्हणतायत म्हणे, एक वेळे मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वारे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत। पण ना विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय आणि तुमच्या अंगावरती येत आहे म्हणून लगेच महाराष्ट्राचा अपमान। ह्याच्यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान? मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं, आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला। मुख्यमंत्री आहेस ना तू, कंत्राटदार सांगतायत आपल्या महाराष्ट्रामधली मराठी मुलं मुली जे नव्याने कंत्राटदार झाले त्यांना किती म्हणे, तर जे कंत्राट मिळतं त्यातलं जवळपास 56% पैसे द्यावे लागतात म्हणे, वाटावे लागतात, चारावे लागतात। 56%, म्हणजे ज्याच्यासाठी काम काढलंय ते काम त्यांनी 44% करायचं। तुम्हाला असेच रस्ते मिळणार, असेच खड्डे मिळणार। तर विधानसभेत मुख्यमंत्री हिंदी बोलल्यावरूनही राज ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केलाय। आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। तर मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना मंत्री बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं। माझी अपेक्षा होती राजसाहेबांकडनं की सकाळी ते अभिनंदन करतील, पण माझ्या त्या ठिकाणी भ्रमनिराश झालेला आहे। निश्चितपणे महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसच्या मागे उभी आहे। इन्फ्रा मॅन म्हणून त्यांचा सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं जाईल। तर आदित्य ठाकरेंनीही मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावरून त्यांना लक्ष्य केलंय। भ्रष्टाचार किया है, पैसा खाया है, तो गाली भी खानी पड़ेगी, हे समजून घ्या। लोक प्रश्न विचारतील, तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे। महाराष्ट्राला धमकवून चालणार नाही। तुम्ही हिंदीत धमकवा, इंग्लिशमध्ये धमकवा, फ्रेंचमध्ये धमकवा, तुमच्या धमकी आम्ही ऐकून घेणार नाही। महाराष्ट्र या धमकीला बळी पडणार नाही। आम्ही प्रश्न विचारत राहू। तुम्ही जी अनियमितता केली असेल, तुम्ही जे घोटाळे केले असतील, भ्रष्टाचार केला असेल, तुम्ही ज्या थापा मारता त्याला एक्सपोज करत राहू।